पप्पा, हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीचा जो रंग आहे झेंड्याचा निळा, तो का निवडला? खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारलास बेटा. की आता निळा झेंडा आहे ना, आंबेडकरी विचारांचा एक प्रतीक झालेला आहे. आंबेडकरी विचार, आंबेडकरी संघटन, आंबेडकरी चळवळ आणि निळा ध्वज याला वेगळं करता येत नाही. ही एक प्रतिकात्मक ओळख झालेली आहे. तुला या निळ्या झेंड्याचा इतिहास सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता, इंडिपेंडेंट लेबर पार्टी ज्याला म्हणतो आपण. आणि त्याचं चिन्ह या इंडियन लेबर पार्टीचं, स्वतंत्र मजूर पक्षाचं, हे निळा ध्वज. आणि तुला गंमत वाटेल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं चिन्ह हत्ती झालं, पण त्याच्या आधी जेव्हा मुंबई कौन्सिलच्या निवडणुका बाबासाहेबांनी लढल्या तेव्हा त्यांचा ध्वज निळा जरी असला तरी निवडणूक चिन्ह हे माणूस होतं. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशनची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या हा जो पक्ष होता बाबासाहेबांचा, या पक्षाच्या घटनेमध्ये 11व्या भागामध्ये त्यांनी झेंड्याविषयीची माहिती दिली होती. आणि तुला गंमत वाटेल की त्यावेळेस, म्हणजे अगदी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निळा झेंडा निवडला तेव्हा तो त्रिकोणी आकाराचा होता आणि त्याच्यावर असं सांगण्यात येतं की 11 स्टार्स होते, तारे होते. आणि त्याच्यानंतर पुढे तो डेव्हलप होत गेला आणि तुला आजचा जो निळा ध्वज आहे तो तुला दिसतो आहे. एक जागृती समाजामध्ये अन्यायाविरुद्धचा प्रतिकार, सामाजिक न्याय आणि समता याचा प्रतिकात्मक सिम्बॉल म्हणून, चिन्ह म्हणून निळ्या झेंड्याचा वापर केला जातो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं प्रतीक म्हणून, न्यायाचं प्रतीक म्हणून, आकाशाचा रंग म्हणून निळ्या रंगाची निवड केली होती. लक्षात आलं तुझ्या?